नमस्कार मंडळी, आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे कच्च्या कैरीपासून तयार केलेलं पन्ह। पन्ह म्हटलं की आपल्याला बाजारातून कैरी आणून कुकरमध्ये उकळून त्याचा जो गर करतो तेव्हा त्याच्या गरापासून तयार करतो ते पन्ह। हे पारंपरिक पद्धतीचं आणि ते पन्ह सुंदर होतं, छान लागतं ते। त्याच्यात आपण आपल्या चवीप्रमाणे गूळ साखर घालू शकतो। तसंच मी आज तुम्हाला कच्च्या कैरीपासून झटपट तयार होणारं पन्ह दाखवणार आहे। आपण आता साहित्याकडे वळूया। त्याला लागणारं साहित्य साखर, गूळ, चवीसाठी मीठ, फ्लेवरसाठी वेलची पावडर, चाट मसाला आणि जिरेपूड। ही जिरेपूड मी भाजून घेतलेली आहे। आता ह्या बाजारातनं कैऱ्या आणलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि त्याचा जो देठाचा भाग असतो चिकाचा तो मी सगळ्या कैऱ्यांचा काढून घेतलेला आहे। आणि अशा 4 कैऱ्या ह्या किसणीवर किसून हा कीस तयार केलेला आहे। हा 2 वाट्या भरून कीस आहे, त्याला मी 1.5 वाटी साखर घातलेली आहे, ते मिक्स करून ठेवलेली आणि चवीसाठी मी मीठ घातलेलं आहे त्याच्यात। आणि हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून फिरवून मी नंतर सुपाच्या गाळणीने गाळून हा गर तयार झालेला आहे। बघा, जरा रंग हा वेगळा येतो कारण हिरवी कैरी असल्यामुळे त्याचा थोडा लाईट पिस्ता कलर येतो। बघा, हा गर आता तयार झालेला आहे। ह्या गरापासून आपण आता पाणी घालून पन्ह तयार करूया। आता ते थांबा। हा गर मी बाटलीत ओतलेला आहे आणि त्यात पाहिजे म्हणजे जेवढं लागेल तेवढंच मी पाणी घालून ते पन्ह तयार केलेलं आहे। आणि हे पन्ह मी आता ग्लासात ओतते आणि तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर करून दाखवते। तीन ग्लास झाले। आता आपण वेगवेगळे फ्लेवर तयार करतो। पहिला जो फ्लेवर आहे तो वेलचीचा, अर्धा टीस्पून वेलची त्या पाण्यात मी टाकते। आणि दुसऱ्या पाण्यात मी चाट मसाला टाकते अर्धा टीस्पून। आणि तिसऱ्या ह्याच्यात ही जी जिरेपूड आहे ते मी भाजून त्याची पावडर केलेली आहे ती टाकते। हे 3 फ्लेवर वेगवेगळे तयार झालेले आहेत। एक आहे वेलचीचा फ्लेवर, दुसरा आहे तो चाट मसाल्याचा फ्लेवर, तिसरा आहे तो जिरा पावडरचा फ्लेवर। आणि आता आपण हे फ्लेवर वेगवेगळे तयार झालेले आहेत। वेलची आहे, चाट मसाला आहे आणि जिरे पावडर। त्यात आपण थोडं आता हा जो कच्च्या कैरीचा कीस केलेला आहे तो थोडा थोडा जर टाकला तर अजून छान लागतं, तर तो आपण थोडा थोडा आवडीप्रमाणे टाकूया। थोडा टाका, ते दाताखाली आलं की अजून छान लागतं। आणि आपण आता ह्याच्यात थोडा बर्फ टाकूया, थंडगार पन्ह तयार होईल। हे बर्फ प्रत्येक ग्लासमध्ये 2-2 चूर मी टाकलेले आहे। त्यातले जास्त झालेले आहे। असं हे आपलं कच्च्या कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे। वेलची फ्लेवर झालेला आहे, दुसरा आहे तो चाट मसाला फ्लेवर झालेला आहे आणि तिसरा जो आहे तो जिरा पावडर फ्लेवर झालेला। असे 3 फ्लेवर मी तुम्हाला दाखवलेले आहेत। त्यात तुम्ही पुदिना घालू शकता, गूळ घालूनसुद्धा सरबत करू शकता आणि काळं मीठ, ब्लॅक सॉल्ट म्हणतो ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ते सरबत कच्च्या कैरीचं पन्ह करू शकता। ते तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। अशाच नव्या नव्या रेसिपी घेऊन मी पुढल्या आठवड्यात येईल। तोपर्यंत आनंदी राहा, उष्णतेपासून आपली काळजी घ्या आणि भरपूर पाणी प्या आणि भरपूर सरबत पन्ह प्या।